हेलो। कौन? साले साहब, मी दाजी बोलत आहो. आप जिस नंबर पे कॉल कर रहे हैं वो नंबर अभी ए गण्या, ऐकून तर घे बे अगोदर. डायरेक्ट नाटक चालू केलास तर. सकाळी सकाळी कायला दाजी फोन करता जी तुम्ही? मी चांगले रव्याचे लाडू खात होतो. आता तुमचा फोन आला तर हे लाडू सडतील माझे. कायला फोन करता जी तुम्ही? बापू, आमच्या घरची मटण सरली आहे आणि आता श्रावण चालू आहे, तर आम्ही मटण मच्छी खाऊ नाही, तर तुम्ही आमच्या गावी येवा नको. बे गण्या, मी तुला एवढा ना भिकार चोट दिसतो का बे? शकलेवर दिसते आणि रंगारूपात असली मध्ये तुम्ही भिकारचोट आहात दाजी. एक वेळ नाही तर मी 10 वेळ म्हणतो का तुम्ही भिकारचोट आहात दाजी. पाहिये तुझा भाऊ का म्हणलं जी माझ्या भावानं मला भिकारचोट आहे म्हणते. त्या बरं माझ्याकडे फोन. दाजी, तुम्ही जर का असली मर्द असाल तर तुम्ही माझ्यासोबत बोलाल. माझ्या बहिणीकडे फोन देऊन तुम्ही आपली नामर्दांगी दाखवा नको. अबे पण गण्या, तिलेच काम आहे ना बे फोनवर. तर मग तुम्ही कायला आमट्याला फोन लावला मले? तिच्याकडे देवा ना मोबाईल. धैर्य, तूच बोल आपल्या भावासोबत. ए हॅलो गण्या. हॅलो, बोलणे बाई. बकऱ्या, आपल्या भाऊजीला का म्हणलास रे तू? भाऊजीला मी ना भिकारचोट म्हणलो बाई. मा, तुझा भाऊजी तुला भिकारचोट दिसते का रे? हो. असा म्हणतेत का रे आपल्या भाटेवाले? का करू, भाटवा हरामखोर आहे. का दिसला होताय तुला त्या टकल्यामंदी जो तुला त्याच्यासोबत लग्न केलीस? ते सोड. मी राखीले तुझ्या गावी येत आहो. कायले? कायले म्हणजे बकऱ्या, तुले राखी बांधाले. माझ्या हाताले राखी बांधण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या गळ्याला दोर बांध. ए बकऱ्या गण्या, मला विधवा करायला लागलास का रे तू? मजाक केलो काय? ये राखीले ये तू. हो, आणि आईला सांगजो. आणि हो, माझ्या सोबत दाजी पण येतात बरं. बहीण माहिती टकल्याचा कोणता काम? तोही राखी बांधणार आहे का मला? का म्हणते येतो? थांबा ना, बोलू तर द्या. अरे आता माझा नवरा माझ्यासोबत नाही तर का गावच्या बायासोबत जाईल का? बरं, राखीच्या दिवशी सकाळी येऊन तुम्ही संध्याकाळवरी वापस जाणार आहात ना? बया, पागल गिगल झालास का तू? मी माझ्या बापाच्या घरी येईन ना 2 दिवस नाही राहीन का? बरं, तू राहायचो 2 दिवस आणि भाऊजीला संध्याकाळच्या बसनं पाठवून टाकजो घरी. अरे तुझे भाऊजी राहणार आहेत माझ्यासोबत 2 दिवस. त्या टकल्याची बहीण त्याला राखी नशी बांधणार का? अरे ते 2 दिवसानंतर येणार आहे. मग आम्ही आपल्या गावाला चालले येऊन तेव्हा बांधेल. मग का म्हणते येतो? मधा मंदी कुसूल कुसूल नको करा. बोलत आहो ना मी आता. हे गण्या, मग किती रुपये टाकशील रे माझ्या आरती मध्ये? बाई, 50च्या 3 नोटा टाकीन. फक्त 150 रुपये? 150 रुपये छे? तो टकला पाय ना कसा छे म्हणते. दाजीला विचार बरं, तो आपल्या बहिणीला किती रुपये देणार आहे म्हणून. अरे दाजीचा सोड, तू मला फक्त 150 रुपये देणारच गण्या? अरे दीदी, लुटा दूं मैं पूरी जन्नत तुझ पे, ऐसा ख्याल मुझे रोज आता है. पर ये बहन का भाई दाजी दिखते ही मेरा दिमाग उस ख्याल को कच्चा खा जाता है. टेन्शन नको घेऊ. 1000 रुपयाची साडी घेऊन ठेवला मी ना, आणि दाजीसाठी चड्डी बनवून घेऊन ठेवला. डोंट वरी, वेन गण्या इज हियर. ओके, ठीक आहे, येतो मग. ये. पोरांनो, उद्या आहे रक्षाबंधन. तर मग उद्या काय होणार? मॅडम, उद्या शाळेला सुट्टी भेटणार आणि आम्ही नंदी मंदी पोवाले जाणार. गण्या भाऊ, आमच्या संडासाची पायरी तुटली आहे रे, तर मी नदीकडेच उद्या सकाळी हगायला बसी ना. ए घुबडाई वा, उद्या रक्षाबंधन आहे आणि उद्या काही शाळेला सुट्टी भेटणार नाही. उद्या वर्गातल्या प्रत्येक मुलींनी वर्गातल्या प्रत्येक मुलाला राखी बांधायची आहे. बाबा मॅडम, राखी बांधणी जरुरी आहे का? करिश्मे, तू मला राखी बांध उद्या. तू मी काहीच नाही बापू. प्रत्येक मुलींनी प्रत्येक मुलाला राखी बांधायचं आहे. अजी पण मॅडम, आमची सविती गण्या भाऊला राखी कशी बांधल? काऊन, तिचे हात तुटले आहेत का? मॅडम, आता हात नाही तुटले म्हणून तुम्ही आमचा दिल नको तोडा. म्हणजे हे का मॅडम, येणाऱ्या काळामध्ये आमचा गण्या भाऊ आमच्या सवितीला मंगळसूत्र बांधणार आहे. मग तुम्हीच सांगा, आमची सविता ताई आमच्या गण्या भाऊले राखी कशी बांधल? भोंगाड्या वा, तुम्ही येते अभ्यास करावा लेत्या का लपडे जुडवाले रे? हे का सविते, हे मी काय ऐकत आहो? मॅडम, उद्या तू गण्याले राखी बांधशील का नाही? मॅडम, मी तर याले आजही राखी बांधायला तयार आहो. लमचे 10 रुपयाचे समोसे खाऊन विसरलीस का माले तू? राखी बांधशील तर होईन ना मी भैया. मग कशी म्हणशील तू मला सय्या? अरे गण्या, नाही बांधलो राखी तर मॅडम सांगते घरी बाकी. मॅडम, आता कसा आणू का पांढरा ससा? अरे माझ्या पोरांनो, वर्गातल्या सर्व मुली, वर्गातले सर्व मुलं एकामेकाचे भाऊ बहीण आहेत. मॅडम, तुम्ही कधी शाळा शिकल्या का नाही जी? बिना शिकताच मी मास्तरीन बनलो का रे? आमच्या वेळेस आम्ही सर्वजण वर्गातल्या प्रत्येक मुलाला राखी बांधायचो आणि प्रत्येक मुलं आवडीनं आमच्याकडून राखी सुद्धा बांधायचे. ते मॅडम, आता 4Gच्या जमान्यावरून 5Gचा जमाना आलाय आणि आम्हाला राखी बांधावसाठी आमच्या घरी बहिणी आहेत.
त्या बांधतील ना आम्हाला राखी. तुम्ही आपला शाळा शिकवा ना. गण्या उठ, इकडं कोंबडा बन बरं. मॅडम सोबत असा बोलतेस का तू? मॅडम येऊन जाऊन तुम्ही मला कोंबडाच बनवता जी. कधी वाघ, कधी हत्ती, कधी हरिण असा बनवा ना. असा तुले दाखवू? का दाखवताची मॅडम? डेंग्या जा बरं, छडी आणशील. मामा मॅडम छड्या तर नाही आहेत. बकऱ्या नाही आहेत तर झाडाची एखादी काडी तोड आणि आण माझ्या जवळ. मॅडम कालच गावच्या लोकांनी शाळेजवळचे पूर्ण झाडे कापला. सविते, जी मॅडम. उद्या येतानी वर्गात 30 पोरं आहेत तर 30 राख्या आणायचा. ठीक आहे मॅडम. आणि सर्वात पहिले राखी या गण्याले आणि दुसरी राखी या डेंग्याले बांधायचा. मॅडम तुम्ही कोंबडा म्हणाल तर मी कोंबडी बनीन. पण मी सवितीचा भाऊ बनायला अजिबात रेडी नाही मॅडम. असा जुलूम नको करा मॅडम माझ्यावर. माझ्या पिक्चरचा तुम्ही विलन नको बना मॅडम. हा नाही तर गण्या भाऊ हिरो बनून तुमच्या सोबत फाईट खेळेल. चला मॅडम आता सुट्टी झाली. तुम्ही आपल्या घरी जावा, आम्ही आपल्या घरी जातून. उद्या माझ्या क्लास मध्ये सर्वच्या सर्व पोरं प्रेझेंट पाहिजेत. जर कोणी उद्या सुट्टी मारल त्या पोरावर 500 रुपये दंड आणि त्याच्या बापाले किंवा मायेले प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बोलावून त्या पोराची किंवा त्या पोरीची टीशी त्याच्या हातात दिल्या जाईल. अंडरस्टँड? जी मॅडम. जी मॅडम. जी मॅडम. लफडेल कुठले. पहना मोहे राखी के बंधन को निभाना. माँ आरती आणलो, फुले आणलो, लाडू आणलो. राखी कोट आहे? तुम्हाकडे राखी देऊन ठेवलं होतं ना जी, मी घरीच राहिली वाटते. राहिली नाही दाजी, तुला जाणून बुजून ठेवलास. 2 दिवसानं तुझ्या बहिणी येणार आहेत तर तेच राखी 2 बहिणी एक एक वेळ बांधणार आहेत तुले. बे नाही गण्या. नाही नको म्हणू दाजी. मला चांगल्यानं माहित आहे तू किती मोठा भिकार सोडायच. राखी घेवायला पैसे लागतील म्हणून तुला माझ्या बहिणीची राखी आपल्या बहिणीसाठी ठेवलास. वा रे माणसा. 350ची राखी होती गण्या. तूही नको फेकू ये एवढ्या ना. लमचे 20-30 रुपयाची राखी घेतली असशील तू ना. मला सांगते 350 रुपयाची हो म्हणून. अरे बकऱ्या हो. ए गण्या जाऊ दे रे. थांब मी फुड्डीची राखी आणतो. ते 2 रुपये वाली राखी बांधण्यापेक्षा घरी सुताचा धागा असेल तर तोच बांध म्हणा माझ्या हाताला. वर्षातून एक वेळा राखी सारखा दिवस येते आणि ते ती तुम्ही असे करता. गण्या झाला तो जाऊ दे. तू लाडू खाऊन चुपचाप बस. 30-30 रुपयाची राखी नाही घेऊ शकस का? माणूस होस का गा तू? आता लाखो रुपयानं जमीन विकली, कोटी टाकतार तेवढ्यानं पैसे. हे बकऱ्या गण्या दाजी सोबत असा बोलतेत का? सासूबाई अजिबात नाही देव तुमचा पोरगा मले मान. मानस मोडतो तुझी. दाजी जाऊ दे, नको बांधू राखी मले. आता आरती आणलेस तर आरती धर न ओवाड. मग दुकानातून घेऊन बांधून टाकीन मी. अरे अरे असा कसा? थांब मी जातो घ्यायला राखी. जा बरं. 50 रुपयाच्या खाली राखी आणा नको. बाबा ते तुझ्या पर्स मध्ये मी 100 रुपयाची नोट ठेवलं होतं ना, ते दे बरं मले. तुम्ही कधी 100 रुपयाची नोट माझ्या पर्स मध्ये ठेवल्या? अरे यार पाकिट तर मी घरीच विसरलो वाटते. विसरल्या? मी तर म्हणलो तुम्हाला का पाकिट धरा म्हणून. पण नाही, तुम्हीच म्हणल्या का आता मी माझ्या सासऱ्याच्या गावी चाललो तर पैशाची कोणती जरूरत. सासरा तुले खालपासून वऱ्यावरी सोन्यानं नटवते नाही. दाजी मी तर म्हणतो मी कुठेतरी हिमालयात जाऊन राहतो. तुम्ही आपल्या बायकोला धरून माझ्या घरी येऊन राहा. किराणा, कपडे, गाडी घोडी, खर्च पाणी सप्पा माझा बाप देते. अरे वा, आयडिया काही बुरा नाही. पाहिलीस का व माझे माये? हा तुझा जावई घरात येऊन बसतो म्हणते. 8 बकऱ्या वा राखी सारखा दिवस न निसता झगडत्या. थांबा मी आणतो राखी. फोन लावून सांगत होतीस का राखीला येतो म्हणून? बहीण माई तू आलीस ना राखी नाही आणलीस. भले चांगल्यानं माहित आहे बाये, तू राखीले नाही घरचे तांदूळ गहू नेवायला आलीस. हो जसा काही माझ्या घरी पिकच नाही. पिकला असता तर कायला आमच्या घरून नेला असता. दर 2 महिन्यांना दाजी येऊन तांदळाची चुंगडी नेते. अरे ते बापाचा फर्ज राहते. फर्ज राहते फर्ज. ते सोड, आज शाळेला सुट्टी होती का रे गण्या? शाळेला सुट्टी नव्हती बाई, पण मॅडम म्हणे वर्गातल्या प्रत्येक पोरीनं प्रत्येक पोराला राखी बांधायची. आता तूच सांग बाई, मी कसा प्रत्येक पोरीला राखी बांधू देऊ? कसा म्हणजे हात असा समोर करायचा आणि बांधा म्हणा तर राखी. ताजी तुमच्या तोंडातून नेहमी गुचकावून निघते जी. कधी चांगले शब्दही बोला. बे पण मी आता का बोललो? चांगल्या नसतं बोललो हात समोर करून राखी बांधावाची म्हणून. तो हात समोर करून आपल्या टकल्यावर घास. भले नको शिकवू. ए गण्या, तर तुले सांगतो, मला शाळेमधली एक पोरगी आवडते. तिच्या हातून जर का मी राखी बांधीन तर मग मी कोणत्या तोंडाने तिला गुलाबाचा फुल देईन? असते राखी बांधल तर उद्या जाऊन मी तिला मंगळसूत्र कसा बांधीन? हे काय वर्गात आज तुम्ही फक्त दोघेच जण? बाकीचे मुलं गेले कुठं?
माहित नाही मॅडम. टेंगू, गण्या आणि सविती आज शाळेत काऊन नाही आले बरं? मॅडम तुम्ही राखी बांधायला लावत होत्या ना त्याला, म्हणून नसतील आले. आज या दोघाची तर काही खरी नाही. मी याच्या घरी जाऊन यायला राखी बांधायला लावीन. टेंगू, तू चल माझ्या सोबत. मी तुला राखी बांधू? जाने भोंगाडे, अभ्यास कर ना पहिलं. राखी बांधू का म्हणते भोंगाडी. सविता डार्लिंग, बोल ना बाबू. घरी का सांगून सुट्टी मारलीस आहे बाबू? काही नाही. खाट दिसली मले पडून, तिच्यावर गेलो मी झोपून. टाकलो ब्लँकेट अंगावरून, म्हणलो आई बाबा मले ताप आला अंग सोडून. हो, मग आई बाबानच म्हणला मले आज तू शाळेत नको जाऊ, घरीच राह झोपून. वा, तुझा दिमाग तर शकुनी मामासारखा चालतीये. पण सविते, पण तुझी तब्येत बिघडली आहे आणि तू इकडे जंगलामध्ये आलीस तर मग घरी का सांगलीस? म्हणलो आई खूप बोर झालो ग मी, जरा माझ्या मैत्रीणकडे जाऊन येतो. मैत्रीण? हो, पिंकी कड. पिंकी आज घरी आहे? मला तर काल मेसेजवर म्हणलं का मी शाळेत चाललो. एक मिनिट, मला तर काल तू झोपतो म्हणून सांगलास, मग पिंकी सोबत मेसेजवर तू का बोलत होता? महत्वाचा बोलत होतो ने मी. आणि पिंकी माझ्या मित्राची बहीण हो, तर मग तेही माझी बहीणच लागल ना. मला शिकवतेस का रे गण्या तू? चांगलं ना माहिती मला तू किती चमडी चोर असतं. हाती तुझ्या कॅडबरी असताना तुला पिपरमिंटाच्या गोळ्यास का खायच्या आहेत? ही आणू का राखी बांधू का तुले? ये सविते, माँ ने कहा घर छोड़ दो, बाबूजी ने भी कहा घर छोड़ दो, तेरे लिए मैं पूरी दुनिया छोड़ दूं. किरण, किरण, सविते, हे. आता बकरी सारखा मेहा मेहा नको करू. बहीण माई एवढी शाहरुख खानची डायलॉग मारलो आणि तू मला बकरी सारखा मेहा मेहा म्हणतेस. हेलो गाइस, कैसा चल रहा है तुम्हारा रक्षाबंधन? मॅडम, आता तुम्ही अजी मॅडम, शाळा सोडून तुम्ही येते का करत आहात? आज प्रश्न मला तुला विचारायला पाहिजे घऱ्या. शाळा सोडून तू येते या जंगलामध्ये सविती सोबत का करत आहेस? मॅडम ते गुलू गुलू करत आहेत. तुले बऱ्यानं माहित आहे रे हे गुलू गुलू करत आहेत म्हणून. मॅडम आज सुट्टी असती तर यायच्या सोबत मी चालू असतो. तू कायले? यायचा सेक्युरिटी बनून आलो असतो मी. हे असे शिक्षण देतो का रे मी तुम्हाला शाळेमध्ये? मॅडम जाऊ द्या ना. का जाऊ द्या ना? आज शाळेमध्ये फक्त राखी का बांधा म्हणलो, तुम्ही शाळेला सुट्टी मारल्या आणि इकडे जंगलामध्ये येऊन हे असे काम करत आहात. तजी मॅडम आम्ही काहीच नाही केलून. आम्ही फक्त येते येऊन बोलतून. हे आमची दडी हो, आमची भेटायची जागा होय. तुझा तोंडच फोडतो सविते. लाज वाटते का नाहीये तुला थोडीशी? काल तुला का सांगलो होतं मी ना, एक राखी घेऊन ये आणि या गण्याले बांध. मी नाही बांधत मॅडम, गण्यावर माझा प्रेम आहे. बाबू? मॅडम पण तुम्हाला आमचा पत्ता सांगला कोण? गण्या भाऊ मीनच सांगलो. अबे तू दोस्त होस का दुश्मन? गण्या भाऊ, मॅडम ने मला कुटाराच्या पोतलीत बेंडू बेंडू मारलं. नाही म्हणलो. 2-3 वेळा मी खोट्या लोकेशन सांगलो, पण मॅडम बिलकुल कुंफू कराटे सारखा माझ्या ढुंगणावर लाता मारत मारत मला इकडे आणलं रे. चला आता तुम्ही घरी, तुमचे लपडे सांगतो तुमच्या घरच्याले. मॅडम जाऊ द्या ना मॅडम. मॅडम प्लीज. मी ना राखी आणला हो सविते. ते राखी तू आत्ताच्या आत्ता या गण्याच्या हाताले बांध. काय चालला येती? राखी सर तुम्ही येती? हो मॅडम, तुम्ही जेथी मी तेथी. बघा ना हे आजकालचे पोरं. त्या सवितीले मीनं म्हटलो की राखी आणून या गण्याले बांध. या दोन्ही पट्ट्यानं आज शाळेला सुट्टी मारला आणि इकडे येऊन जंगलात नको ते करत आहेत. तुमची कसम घेऊन सांगतो सर, आम्ही येथे फक्त वार्तालाप करायला आलो. हो, पण तू ना राखी काऊन नाही बांधलास बीच्या हातून? आपल्या शाळेतले मुलं मुली हे भाऊ बहिणीसारखे आहेत, मग एकामेकाले राखी बांधायला का झाला? ठीक आहे सर, मी बांधतो सवितीच्या हातून राखी. मग तुम्ही पण बांधाल का मॅडमच्या हातून राखी? बा मला बहुत काम आहेत, मी चाललो वापस शाळेत. का मॅडम आणू का घेऊन राखी? नेक्स्ट टाइम तुले सोडीन नाही गण्या मी. बहीण माय असे मास्तरच लपडे करतील तर आम्ही पोरं का शिकून? बाबू, थोड्याचा बाबू, बांध मले राखी आणि बनव मले भाऊ.